इथे मी थालीपीठ तयार करणार आहे, तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. भाजणीची चकली करतो त्याचं पीठ घेतलेलं आहे, भाजणीच्या चकलीचं. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, नाचणीचं पीठ 1 चमचा आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. थोडं एक छोटा कांदा बारीक करून घेतलेला आहे. आलं, मिरची आणि कढीपत्ता थोडं बारीक केलेलं आहे खलबत्त्यामध्ये. आणि आता मक्याचं सीझन आहे म्हणून मक्याचे दाणे घेतलेले आहेत, ते थोडे बारीक केलेले आहेत. भोपळा घेतलेला आहे किसून, कोबी घेतलेली आहे किसून. अजून जर तुमच्याकडे भाज्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. कोथिंबीर, सिमला मिरची, गाजर, बीट पण ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता हे सगळं मिक्स करते मी. तर साहित्य आहे ते मिक्स करून घेते. हिंग, तीळ, जिरं, मिरची पावडर, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घेणार आहे. पीठ कालून झालेलं आहे. आता इथे मी रुमाल घेतलेला आहे ओला करून. हे थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि असं थापून घ्यायचे आहेत थालीपीठ. असं थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे. तव्यामध्ये टाकून घेते. तर तवा गरम झालेला आहे, घालून घेते. तर वरून जरा तूप घालून घ्यायचं आहे. आता इकडनं तयार झालेलं आहे, वरून तूप घालून घेते. मस्त असे कुरकुरीत असे थालीपीठ तयार झालेले आहे. हे तुम्ही लोणचं, दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता.